सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला नागरिक, विविध सामाजिक संस्था तसेच धार्मिक स्थळांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे। या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्यावर झालेला हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे। अक्कलकोट ही आध्यात्मिक नगरी असून येथे अशा प्रकारच्या हिंसक घटना घडणे ही दुःखद बाब आहे। आम्ही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। तसेच इंगळे यांनी अक्कलकोट बंदला श्री स्वामी समर्थ देवस्थानाचाही नैतिक पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले। त्यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन करत स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार सामाजिक ऐक्य आणि न्यायासाठी उभे राहण्याचे आवाहन केले। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रवीणजी गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे। गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे। अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले, पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती। पण त्या दिवशी ती ठरवून घडलेली जी घटना होती ती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती। कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून, देशाची बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात। पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन, बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल ते कोणीही या ठिकाणी करत नाही। पण त्या दिवशी प्रवीण गायकवाड सारखा एक स्वामी भक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह, विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी बरोबर होतं आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता। पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असा त्यांचा छळ केल्यासारखा केला की शाई टाकणं एक वेळ आपण समजू शकलो असतो, पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे या गोष्टीचं कोणीही समर्थन करणार नाही। आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले माननीय जन्मंजयराजे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं, ते देखील निंदनीय आहे। त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो। आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोट वासियांच्या वतीने या ठिकाणी, कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये, कारण या ठिकाणी विविध पक्षाचे, विविध संघटनेचे, विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात। अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत या ठिकाणी लोक येतात। अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलकोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे। आणि आता आम्ही बंद जास्त वेळ न ठेवता 2 वाजेपर्यंत ठेवलेला आहे, कारण लोकांचं, व्यापारी लोकांचं देखील दिवसभर बंद करण्यात आलं आहे। आताच माहिती मिळते, पूर्वी आम्ही 2 पर्यंत डिक्लेअर केला होता, पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तो बंद दिवसभर ठेवावा असं सर्व व्यापारी लोकांचं म्हणणं आलं, म्हणून तो दिवसभर बंद पाळण्यात येत आहे। तरी या बंदमध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो, आम्ही संयोजक म्हणून। आणि या ठिकाणी प्रवीण दादावर ज्यांनी अशा प्रकारचं गुन्हे स्वरूपात नोंद केलेला आहे, म्हणजे गुन्हे स्वरूपात जे वागणूक दिलेली आहे, तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई व्हावी असं या प्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो।